नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण IDBI एक्झिक्युटिव्हची जी ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे त्याबद्दल पाहणार आहेत. तशी ही ॲडव्हर्टिजमेंट येणार याच्याबद्दलची आयडिया मी तुम्हाला आपल्या मंथली सेशन आणि आकाशवाणीमध्ये दिलीच होती. सोबत अजून काही दिवसामध्ये एक्झिक्युटिव्हच्या नंतर असिस्टंट मॅनेजरची ॲडव्हर्टिजमेंटसुद्धा सोबतच अपेक्षित आहे. तीसुद्धा पुढच्या काही दिवसामध्ये येऊन जाईल. सगळ्यात महत्त्वाचं, ॲडव्हर्टिजमेंटबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये डाऊट आहेत. त्या पाठीमागचं कारण की त्यामध्ये 920 एक्झिक्युटिव्स ऑन कॉन्ट्रॅक्ट लिहिलेलं आहे. त्याचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे? कारण की याच्या आधी खूप साऱ्या ॲडव्हर्टिजमेंट आपण बघितल्या ज्याच्यामध्ये अप्रेंटिसच्या पोस्ट होत्या. त्याचा आणि याचा संबंध आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे IDBIचं सध्याचं स्टेटस प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट, हा सगळा पार्ट आपल्याला आजच्या व्हिडिओत बघायचा आहे. त्यामुळे सगळ्या ओव्हरऑल जो कोणता जी काही लेंथ असेल त्या लेंथमध्ये मी सगळा पार्ट आजचा आपला कव्हर करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲडव्हर्टिजमेंटवर येऊयात. ॲडव्हर्टिजमेंटवर येत असताना आपली बँकिंगची जी पुढची बॅच आहे, बँकिंग निंजा 2.0, होतं कसं की बघा, आज ॲडव्हर्टिजमेंट आली आणि महिन्याभरात लगेचच्या लगेच IDBIची एक्झाम आहे. तर शक्यतो वेळ कमी मिळतो. त्यामुळं आपण कुठेही किंवा कुणी बँकिंगची तयारी करतायत तर तयारी करत असताना प्रॉपर 4-5 महिन्याचा वेळ तयारीला त्यांना आवश्यक आहे. जर आज ऑगस्टमध्ये ते तयारी करतायत तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि लागलं तर डिसेंबर, एक 4 ते 5 महिन्यामध्ये तयारी करणं आवश्यक आहे. त्या पाठीमागचं कारण असं आहे की बँकिंगमध्ये एक्झाम आल्यानंतर, एक्झाम आल्यापासून ते ॲडव्हर्टिजमेंट आल्यापासून ते एक्झामपर्यंतचा जो वेळ असतो तो वेळ कमी मिळतो. आता ही 23 ऑगस्टपासून आपली बॅच स्टार्ट होते, ज्याच्यामध्ये IBPS, SBI ह्याच्या किंवा बँकिंग आणि इन्शुरन्ससाठी लागणारा जितका काही प्री आणि मेन्सचा सिलेबस आहे तो त्यामध्ये कव्हर होऊन जाणार आहे. सेकंड, SSC, जो मला असं वाटतं की सगळ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पुश केलं पाहिजे, कारण की इकडचा आपला जे अवेअरनेस आहे ते कमी आहे. SSCच्या 25,271 जागांसाठीची एक जाहिरात जी आहे ती आलेली आहे. तर जे विद्यार्थी SSC किंवा आतापर्यंत पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे. ती वाली बॅच आपली 16 ऑगस्ट 2021 पासून प्रथम ॲपवर जी ते स्टार्ट होते. थर्ड, NTPCची, रेल्वे NTPCची CBT 1चा निकाल पुढच्या काही दिवसामध्ये येऊन जाईल आणि नंतर थोडासा वेळही आपल्याला वाढीव मिळणार आहे. हा 2 महिने जे आता 3 महिने मिळणार आहे. त्या पाठीमागचं कारण असं आहे की एक्झाम NTPCची CBT 2ची एक्झाम ही ऑक्टोबर एंडला होऊ शकते. तर त्यामुळं बऱ्यापैकी 3 महिन्याचा वेळ मिळेल. तर रेल्वे NTPCची आपली जी बॅच आहे ती 9 ऑगस्टपासून जी ती स्टार्ट होते. आणि सगळ्यात शेवटी ॲग्रिकल्चर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी रेकॉर्डेड पार्ट आपला ॲग्रिकल्चरचा अवेलेबल आहे. रेकॉर्डेड बॅच जी आहे ज्यामध्ये IBPSची AFO, FCI, CWC ह्या सगळ्या एक्झाम्स कव्हर होतात. कारण की सध्याला तुमच्याकडे अवेलेबल असलेले सगळ्यात बेस्ट मोड जे आहेत ते ऑनलाईन आहे. त्या ऑनलाईन मोडमध्ये टॉपिक वाईज प्रॉपर स्टुडिओमध्ये शूट केलेले जे आहेत हे व्हिडिओ जे आहेत हे याच्यामध्ये मिळणार आहेत. बाकी याच्याबद्दल कशातही तुम्हाला डाऊट असेल तर नंबरसुद्धा सोबत दिलेले आहेत 7722 0011 आणि 40. बाकी 404142. बाकी आपले जितक्या काही एक्झाम झालेले आहेत त्याच्यामध्ये आतापासून मी थोडंसं निकालावर पण फोकस केलेलं आहे. सारस्वत बँकेच्या आत्ता मागच्या काही दिवसांनी महाराष्ट्रासाठी 150 वेकन्सीज आल्या होत्या. त्यापैकी 45+ स्टुडंट जे आहेत हे आपले आहेत. हे निकाल आहेत त्यापैकी अराऊंड 40 एक विद्यार्थ्यांचे फोटो आले आहेत. राहिलेले 5-6 किंवा एक जी इमेज आहे ती एक इमेज मी तुम्हाला पुढच्या 2-3 व्हिडिओमध्ये किंवा 2-3 दिवसांनी तुमच्यापर्यंत आणेल. हे सगळे ऑलमोस्ट 1/3 जो आहे तो 1/3 निकाल सारस्वत बँकेच्या केसमध्ये अप्लाय. याच्यानंतरच्याही केसमध्ये असलेले जितके काही निकाल आहेत ते वेळोवेळी मी तुमच्यासमोर अपडेट करत जाईल. चला आता आपण आपल्या ॲडव्हर्टिजमेंटला जे त्या स्टार्ट करून देऊयात. ॲडव्हर्टिजमेंटला पाहत असताना पहिल्यांदा यातला महत्त्वाचा पार्ट मी हायलाईट केलेला आहे. पहिल्यांदा ॲड बघूयात आणि आपला एक्सक्लुझिव्ह पार्ट असतो. ॲडमध्ये काय दिलेलं आहे ते नाही की रीडिंग बिटवीन द लाईन्स, की याच्याशिवाय जे ॲडमध्ये दिलेलं नाही आहे पण ह्या ॲडसाठी कामाचं आहे ते आपल्याला काय काय करायचं. तर पहिल्यांदा आपण टिपिकल ॲडव्हर्टिजमेंट बघून घेऊ. त्यामध्ये याच्यात रिक्रुटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह ऑन कॉन्ट्रॅक्ट लिहिलेलं आहे, पण ह्या पोस्ट परमनंट होतात. काय, कसं, कोणत्या पद्धतीनं तेही मी सांगतो, एकदम डिटेलमध्ये सांगतो त्याही गोष्टी. बघा, ॲप्लिकेशनची लास्ट डेट 18 ऑगस्ट आहे. एकूण 920 वेकन्सीज आहेत. चांगल्या भरपूर वेकन्सीज आहेत. कसलाही स्टेट कोटा वेकन्सीजला नाही आहे. 20 ते 25 वर्षे एज लिमिट आहे. OBCच्या केसमध्ये ती 3 वर्षे जास्त 28 आणि SC STच्या केसमध्ये 5 वर्षे जास्त 30 अशी एज लिमिट आहे. एक्झामसाठी 55% मार्क जे आहेत ते ग्रॅज्युएशनमध्ये असणं आवश्यक आहेत. ग्रॅज्युएशनला नसतील आणि PGला असतील तर चालणार नाही. ग्रॅज्युएशनमध्ये 55% फायनल इयरचे नाही, तुमचं ग्रॅज्युएशन जेवढ्याही वर्षाचं होतं तेवढ्याचं ॲव्हरेज किंवा ॲग्रिगेट मार्क असणं आवश्यक आहेत. 54 पॉईंट काही असतील तरीसुद्धा चालणार नाहीत. 55+ आपले मार्क पाहिजेत. त्यानंतर महत्त्वाच्या ज्या डेट्स आहेत त्या डेट सांगतो. त्यामध्ये
तुमचं ग्रॅज्युएशन 1 जुलै 2021 आणि वयसुद्धा 1 जुलै 2021 पर्यंत हे दिलेल्या लिमिटच्या आत पाहिजे. ओपन 25च्या आत, ओबीसी 28च्या आत, SC ST 30च्या आत. तर जुलै 1 ही आहे. ह्या एक्झामचं सगळ्यात मोठी खासियत ही की याला इंटरव्ह्यू नाही आहे, फक्त एकच ऑनलाईन एक्झाम आहे, प्री आणि मेन्स नाही. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 4 ऑगस्टपासून ते 18 ऑगस्टपर्यंत होईल. एक्झाम डेट पाठीमागे सांगितल्या पद्धतीने 5 सप्टेंबरला अपेक्षित आहे. त्याच्यानंतर ह्या एक एक मुद्दा वाचून घ्या. मला माहिती की तुम्हाला पाहिजे की बँक प्रायव्हेट आहे का नाही आणि जॉब कॉन्ट्रॅक्ट आहे का नाही, मी त्याच्यावर व्यवस्थित बोलतो. सगळ्यात पहिल्यांदा हा सगळ्यात महत्त्वाचा, ह्या ॲडव्हर्टिजमेंटमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सगळ्यात पहिल्यांदा द अपॉइंटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह विल बी ऑन अ कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस. द कॉन्ट्रॅक्ट वुड बी इनिशियली फॉर 1 year and this may be reviewed for extension of 1 year to 1 year, year to year for a period of 2 years. म्हणजे एकूण 3 वर्षासाठी जर तुमचं काम सॅटिस्फॅक्टरी असेल तर. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, ऑन सक्सेसफुल कंप्लिशन ऑफ अ पिरियड ऑफ 3 years ऑफ कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिस such appointees may become eligible for appointment as assistant manager grade A in IDBI bank through selection process that would be conducted by IDBI. सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या की ही नावाला कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे, ही मी सांगतो परमनंट पोस्ट आहे. सर हे 3 वर्षाच्या नंतर एक्झाम घेतील आणि जर मला त्यातून फेल केलं तर त्यातला निकाल हा 99.99% आहे. ऑलमोस्ट प्रत्येक जण जे आहे ते पास करून ग्रेड A होतं. आता सेम जी सिस्टम आपल्याला पहिल्यापासून महाराष्ट्रात आहे बघा, शिक्षण सेवक असेल किंवा कृषी सेवक असेल, पहिल्यांदा काही 3 वर्षाचा वेळ घेतात आणि मग त्याच्यानंतर जो आहे फुल पगार चालू होतो, त्यातला विषय समजा. पण जुन्या म्हणजे याच्या आधीची जी ॲडव्हर्टिजमेंट आहे 2012ची आहे, 16ची आहे, शेवटची 1900, ह्या प्रत्येक याच्यामध्ये ह्या 3 वर्षात जो पगार होता तो पगार वाढवत 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 पुढे दिलेला आहे. इथं आता ह्या 3 वर्षामध्ये, पहिल्या 3 वर्षामध्ये 29,000 पहिल्या वर्षी, 31,000 दुसऱ्या वर्षी आणि 34,000 तिसऱ्या वर्षी अशा पद्धतीनं पगार जे आहेत ह्या असणार आहेत. बहुतेक पाठीमागच्या वर्षी 2019 मध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झाले होते हे सगळेजण आपापलं गाव किंवा आपापल्या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पोस्टेड आहेत. त्यांना त्यांचा जिल्हा जो आहे तो मिळालेला आहे. त्याच्यानंतर सर ह्यातलं आम्ही आता याच्यानंतर कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणावं की परमनंट, मी म्हणतो तुम्ही त्याला 99.99% परमनंट म्हणू शकतात. आणि दुसरा मुद्दा राहतो IDBI परमनंट, IDBI प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट, तो आपण पुढे बघूयात. अजून आता ॲडबद्दल बघूयात. हे बघा ॲडव्हर्टिजमेंटमध्ये पहिल्या वर्षी 29, तो कॉन्ट्रॅक्ट ऑटोमॅटिकली रिव्ह्यू होत असतो पुढे एक एक वर्षानंतर 29, 31 आणि 34 या पद्धतीने. अर्थात हा जो पगार आहे एखाद्या नॅशनलाइज बँकेला सुरुवातीला जेवढा असतो तेवढाच पगार आहे. कामाचं स्वरूप वगैरे पुन्हा शेवटी मी घेतलेलं आहे. NPS एक पार्ट कट होईल, बाकी कोणता पार्ट कटिंग जे आहे ते नाही, आणि प्रोफेशनल टॅक्स तेवढंच आहे. NPS तुमचं कट होणार आहे. एज जे आहे ते कॅल्क्युलेशन 1 जुलैला करायचं तुम्हाला सांगितलं आहे मी. एज लिमिटमधलं रिलॅक्सेशनबद्दल सुद्धा बोललेलं आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ 55% सांगितलेलं आहे. आणि ग्रॅज्युएशनचे मार्क हे फायनल इयरचे नसून जेवढ्या वर्षाचं तुमचं ग्रॅज्युएशन आहे, पहिल्या वर्षी होम सेंटर असेल तरी सुद्धा जेवढ्या वर्षाचं ग्रॅज्युएशन आहे त्याचं ॲग्रिगेट मार्क्स पाहिजेत 55%. त्यानंतर CGPA मध्ये असेल तर पर्सेंटेज कन्व्हर्टर त्यामध्ये दिलेलं असतं. एक्झामिनेशनची फीस SC ST आणि फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना 200 आणि बाकी सगळ्यांना 1000, थोडीशी जास्त आहे. ठीक आहे. पण माझं असं म्हणणं होतं की ज्यांच्याकडे सध्याला जॉब नाही आहेत किंवा जे वाट पाहत आहेत आणि जे खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत किंवा आता साधारणतः 6-8 महिन्यापासून तयारी चालू केलेली आहे, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. मी मान्य करतो की एक्झामची फीस जास्त आहे, पण एक्झाम IBPSकडे होते, एक्झाम ट्रान्सपरंट होते, कारण की मागच्या 3 प्रोसेस जे आहेत 2012, 16 आणि 19च्या ह्या पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. तर त्यामुळं हा 1000 एक्झामची फीस आहे. ॲप्लिकेशनची प्रोसेस टिपिकल IBPSची प्रोसेस आहे. त्याबद्दल साईन, फोटो, त्याच्यानंतर ते डिक्लरेशन जे एकदा फक्त बघून घ्या, हे डिक्लरेशन पाहिजे. हे असं डिक्लरेशन हे आहे. डबल ॲप्लिकेशन केलं की शेवटचं ॲप्लिकेशन होईल, त्यामुळे एकच ॲप्लिकेशन व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचं आहे. त्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकायच्या आहेत. त्यानंतर काढलेल्या तुमच्या एक्झामची काय म्हणतात त्याला, तुमच्या ॲप्लिकेशनची जी प्रिंट आहे ती प्रिंट काढून ठेवायची आहे, ती शेवटी लागते, DVच्या वेळेस लागते. ठीक. तर बाकी टिपिकल जो प्रोसेस आहे याच्यावर माझं कधीच तेवढं जास्त लक्ष नसतं. तुम्ही ग्रॅज्युएट आहात, बऱ्यापैकी ह्या गोष्टी माहिती आहेत. जो तुमच्यासाठी महत्त्वाचा पार्ट आहे बस मी तेवढा त्यामध्ये सांगणार. तर त्यांनी ते सांगितलेलं आहे की फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवा. 10वीच्या आपलं एजचं प्रूफ जे तुमचं 10वीची सनद असते त्याच्यावर डेट ऑफ बर्थ दिलेली असते ते असेल.
एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे बाकी सगळे डॉक्युमेंट आतापासून तयार ठेवा. कास्ट सर्टिफिकेट, बाकी सगळ्या गोष्टी त्याही आतापासूनच तयार ठेवायला सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. पुढे फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट, ह्या सगळ्या गोष्टी. पाठीमागे जो पॅटर्न होता बिलकुल तोच पॅटर्न. ही एक्झाम 2019ची मी ॲज अ स्क्राईब म्हणून दिलेली आहे, त्यामुळे मला त्याबद्दलची चांगली आयडिया आहे की एक्झामची डिफिकल्टी लेवल ही खूप 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 कमी असते. आता काही जण म्हणतील सर की किती कमी असते, तर असं पकडून चला की तुमची आत्ता काही दिवसाआधी ग्रामीण बँकेची एक्झाम झाली बघा, प्रीची. त्याचा पहिल्या दिवशीचा शिफ्ट मी तुमचा डिस्कस करून घेतला होता आणि पहिल्या 1 ऑगस्टची पहिली शिफ्ट केली होती आणि 1 ऑगस्टची तिसऱ्या शिफ्टचं क्वांट आणि चौथ्या शिफ्टचं रिझनिंग हे मी ग्रुपवर टाकलं होतं. तेवढा पार्ट मी क्वांटचा सोडवलेला आहे. तर बऱ्यापैकी असं समजा की पेपर त्या लेवलनं होता किंवा त्याच्यापेक्षा थोडासा कमी होता, त्या लेवलनं किंवा त्याच्यापेक्षा थोडासा कमी डिफिकल्ट होता हा वाला पेपर. 50-50-50 क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, 150 प्रश्न, 150 मार्क. याच्यामध्ये जास्त करून फ्रेशर लोक बाजी मारतील बघा. फ्रेशर लोकांना जास्त चान्सेस आहेत. त्या पाठीमागचं कारण जुने मुलं हे नवीन मुलांपेक्षा क्वांटमध्ये, रिझनिंगमध्ये किंवा इंग्लिशमध्ये नवीन मुलं ह्या जुन्यांना खूप लवकर कॅच करतात. GA जे जुने मुलं आहेत ते पहिल्यापासून बॅटिंग करत असतात, ते तेवढ्या इझिली पुढे जाऊ देत नाहीत. त्यामुळं जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा चांगली ऑपॉर्च्युनिटी की GAचा पार्टच नाही आहे. 150 प्रश्न, 150 मार्क ह्या पद्धतीने आहे. याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग जी ती 1/4 जी आहे, ती 1/4 निगेटिव्ह मार्किंग लागू आहे. त्याच्यानंतर ह्या एक्झामसाठीचा कट ऑफ जो आहे सध्या इथं थांबतो. एक्झाम इंग्लिश आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला टिपिकल जो नेहमीचा UI आहे तो त्याच पद्धतीचा IBPSचा UI तुम्हाला मिळेल. त्यानंतर एक्झामचा पाठीमागचा जो कट ऑफ आहे बघा, तो कट ऑफही दाखवतो. मेरिट आणि वेटलिस्टिंग सुद्धा निघते. त्यामुळं 920 जागांना समजा फॉर एक्झाम्पल मला माहीत नाही किती वेटलिस्ट आहे, समजा 20% वेटलिस्ट असेल तर पुढच्या अजून 180 मुलांना किंवा 184 मुलांना अजून जास्त चान्सेस आहेत. तर अशा पद्धतीनं जागा जरी 920 असतील तर मला असं वाटतं चान्स जो आहे तो 1200च्या आसपास मुलांना मिळू शकतो, जर तेवढी वेटलिस्ट काढली तर. याच्याहून कळेलच की वेटलिस्ट, याच्याहून कळेल. अरे बापरे, वेटलिस्ट खूप मोठी असते बघा, तेवढी नसेल, 20% नसेल, जास्त असेल. कारण की कट ऑफ बघा की कट ऑफ ओपनचा कट ऑफ 150 पैकी 103चा आहे. अंदाजे पेपर किती सोपा होता तो, पेपर किती सोपा होता. ग्रामीणचा आत्ता PO तुमचा झाला, त्याची डिफिकल्टी लेवल जर मी 100 पकडली तर याची डिफिकल्टी लेवल 80 पर्यंत येईल बरं का. त्याच्यापेक्षा सोपा म्हणतोय मी, त्याच्यापेक्षा सोपा जो तुम्ही PO प्री दिलेला आहे तो. पुढे 103चा कट ऑफ जनरलचा आहे, 99चा EWS आहे, OBC 97 आहे, SC 89 आहे आणि ST 77 आहे. वेट लिस्टिंगमध्ये जास्त मुलांना घेतात बरं का. त्यामुळं असं माझं आत्ता बोललेलं वाक्य मी थोडंसं पाठीमाग घेतो. 1200ने माझा अंदाज 1500 पर्यंत विद्यार्थ्यांना, 900 हे सिलेक्शन झालेले आणि पुढचे कमीत कमी 600 मुलांना तिथपर्यंत घेतील, कारण की बऱ्यापैकी मुलांना ते वेटलिस्टमध्ये ठेवतात. ठीक आहे. आणि 2-2, 3-3 वर्षाला ॲड एकदा काढत असल्यामुळं त्यांना एक फायदा आहे की एकदा एक्झाम घेतली की पुढच्या 2-3 वर्षामध्ये कधीही ह्या पोरांना बोलवता येतं. ठीक. चला अजून आपण ॲडव्हर्टिजमेंटवर या. ॲडव्हर्टिजमेंटबद्दल आपण पुढे निगेटिव्ह मार्किंग सांगितली 1/4ची आहे. एक्झाम लगेच आहे पुढच्या काही दिवसामध्ये. एक्झामचे सेंटर्स दिलेले आहेत, मी पुढे दाखवतो ते महाराष्ट्रामध्ये कोणकोणते सेंटर्स आहेत ते. त्याच्यानंतर एक्झाम 5 सप्टेंबरला होईल. खूप सोपं एक्झाम जी आहे, जे तुमचे हॉल तिकीट डाउनलोड जे आहेत ते 27 ऑगस्टपासून पुढे IDBIच्या वेबसाईटवर हे चालू होतील. अजून याच्यामध्ये फोटो कोणता अपलोड करायचा, काय आहे, प्री एक्झाम ट्रेनिंग, तुमचे सर्टिफिकेट, EWS आहे, OBC आहे, काय पाहिजे, कसं पाहिजे, प्रत्येकानं आपापलं बघून घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि इथं आहे बघा, एकच ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे, एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन करायची नाहीत. कोणताही स्टेट कोटा नाही आहे, पण सिलेक्शन जे आहेत ते बऱ्यापैकी मी नेहमी पाहतो चांगले सिलेक्शन जे आहेत हे या एक्झाममध्ये होत असतात. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये फोटो, सिग्नेचर, तुमचं थंब इम्प्रेशन, काय काय कशाबद्दल एकदा बघून घ्या सगळं, काय काय दिलेलं आहे काय नाही. आणि मी तुम्हाला एक्झाम सेंटर सांगतो. एक्झाम सेंटरमध्ये महाराष्ट्रातले जे एक्झाम सेंटर्स आहेत बघा, जसं की त्यामध्ये औरंगाबाद आहे, अमरावती आहे, चंद्रपूर आहे, धुळे आहे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सोलापूर, ह्या एवढे सेंटर्स आहेत. सफिशियंट नंबर ऑफ सेंटर्स आहेत. तुम्ही कुठेही बघा तुमचं गाव जे आहेत ते ह्या सेंटर्सपासून 200-250 किलोमीटरपेक्षा जास्त दूर नसेल, त्याच्या आतच असेल. ठीक आहे. चला तर आता पुढे आपल्याला ही ॲडव्हर्टिजमेंट झाली. ॲडव्हर्टिजमेंटबद्दलची डिटेल पाहिल्यानंतर खरी माहिती जी आहे ती आपल्याला आता खरी माहिती स्टार्ट करायची आहे, जी एक्सक्लुझिव्ह पार्ट आहे. आपण इथपासून सगळ्यात पहिल्यांदा, इज IDBI बँक गव्हर्नमेंट बँक?
IDBIकडे IDBIचा स्टेक सध्याला LICकडे 49% आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे 45 आहे आणि नॉन प्रमोटरची शेअर होल्डिंग जवळपास 5% आहे. यामध्ये एक पकडून चला की सध्याला बँक जी आहे आणि RBIच्या डेफिनेशननुसार बँक ही सध्या प्रायव्हेट बँक आहे, कारण की RBIची डेफिनेशन म्हणते की सेंट्रल गव्हर्नमेंटचा स्टेक त्याच्यामध्ये 51 किंवा 51 पेक्षा जास्त असेल तर आम्ही त्याला पब्लिक सेक्टर म्हणू. आता जर तुम्ही म्हणत असाल की हो RBIची डेफिनेशन म्हणते की बँक प्रायव्हेट आहे, पण मी सांगतो जर बँक प्रायव्हेट असेल तर माझा तुम्हाला उलटा प्रश्न आहे की कोणत्या प्रायव्हेट बँकेमध्ये तुम्ही अनरिझर्व्ड SC ST OBC EWS VI OH HA आणि MD या वेगवेगळ्या जागा बघितल्यात की अशी कोणती प्रायव्हेट बँक आहे जी प्रत्येक कॅटेगरीच्या वेगवेगळ्या जागा काढते? सांगा. अशी कोणती प्रायव्हेट बँक आहे जी असिस्टंटला इंटरव्ह्यू घेत नाही? गव्हर्नमेंट बँका असिस्टंटला इंटरव्ह्यू घेत नाहीत, पण बाकी मी पाहिलेल्या जेवढ्या काही प्रायव्हेट बँका आहेत, मग ती TJ किंवा कोऑपरेटिव्ह बँका आहेत, ह्या सगळ्या प्रायव्हेटला एक एक्झाम आणि सोबत एक इंटरव्ह्यू कमीत कमी घेतात. आणि आपल्या नॅशनल बँका असेल तर त्या प्री आणि मेन्सच्या पॅटर्नमध्ये घेतात. तर ह्यांना सुद्धा इंटरव्ह्यू नावाचा प्रकार नाही आहे, एकाच एक्झामवर हे फायनल सिलेक्शन आहे. तर सध्याला ह्या घडीला गव्हर्नमेंटच्या असलेले जेवढे काही बेनिफिट्स आहेत ते सगळे बेनिफिट्स यांना लागू आहेत. दुसरी गोष्ट, खूप वेळेस पाठीमागे IDBI बँक जी आहेत ती IBPSच्या एक्झाममध्ये यायची. तुमच्या ज्या 19 नॅशनल बँका ज्या आता कमी होत 12वर आलेल्या आहेत, या बँकांमध्ये पहिल्यांदा IDBI पण असायची आणि खूप जण IDBI ही पहिल्या रँकला टाकायची. मी सांगतो 2013, 14, 15, 16, 17च्या आसपासचे 1-2-3 वर्ष. त्या पाठीमागचं कारण होतं की दिलेल्या 19 बँकांमध्ये, त्यावेळेस 19 होत्या आणि ही 20वी IDBI होती, या बँकांमध्ये सगळ्यात जास्त पगार हा IDBIचा असायचा. आणि तो असायचा नाही, तो आजही आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया POच्या नंतर बाकी सगळ्या नॅशनल बँकेपेक्षा IDBIचा पगार जास्त आहे अजूनही. हां, पण आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे की आम्ही आमचा स्टेक हळूहळू विकणार आहे, हे सांगितलेलं आहे. त्यामुळं हा स्टेक कमी होऊ शकतो, हे मान्य. पण ह्या घडीला गव्हर्नमेंटचे जितके काही बेनिफिट्स आहेत हे सगळे त्यांना मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही जण अप्लाय करण्याने त्या गोष्टीमुळं, माझं म्हणणं की अप्लाय करा, पास व्हा आणि पास झाल्यानंतर तुमची जी फाईट आहे पुढच्या एक्झामसाठीची ती फाईट कंटिन्यू ठेवणार. तुम्हाला कोण म्हणलं की तुम्ही थांबायचं म्हणून लगेच एकाच जागी थांबायचं असं तुम्हाला कोण म्हणलं? तुम्हाला कंटिन्यूस पुढे चालायचं आहे. त्यामुळं ज्यांच्या हातामध्ये जॉब नाही आहेत, पगार चांगला आहे, प्रमोशन पॉलिसी चांगली आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, सध्याला जा, आपापला अभ्यास कंटिन्यू ठेवा आणि बाकी पुढच्या ऑर्गनायझेशनमध्ये जा. असं बँक प्रायव्हेट आहे पण अजून सुद्धा जर तुम्ही बघितलं की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातामध्ये 94% पेक्षा जास्त डिसिजन मेकिंग आहे. ह्या घडीला सुद्धा विकण्याचा प्रस्ताव आहे का? तो मी सांगतो हो, विकण्याचा प्रस्ताव आहे, पण अजून विकलेली नाही. दुसरा, हा जॉब कॉन्ट्रॅक्च्युअल आहे का? मी तुम्हाला सांगितलं हा जॉब परमनंट आहे. सर तिथे कॉन्ट्रॅक्च्युअल दिलेला आहे. मी सांगतो हा जॉब फक्त ते भीती दाखवायला पोरांना की पहिले 3 वर्ष त्यांनी एकदम टाईट राहावं, नीट काम करावं, म्हणून तो 1-1 वर्षाला कॉन्ट्रॅक्ट हा सुरुवातीचा पार्ट केलेला आहे. मी त्याला त्यांच्या डेफिनेशन काही असो पण जुन्या पोरांच्या हिशोबाने त्यांनी जसं काम केलेलं आहे, मी त्या 3 वर्षाला कॉन्ट्रॅक्ट न म्हणता मी त्याला प्रोबेशन म्हणतो, जे दर 1-1 वर्षाला रिन्यू होतं तेवढा पगार त्यांना मिळतो आणि नंतर ते कन्फर्म होऊन जातात. येस. बरं, दुसरी गोष्ट, सर हे कसं करतील की 3 वर्ष झाले ना की आमच्या प्रमोशनच्या एक्झामला लेट करतील, असा अजून डाऊट. 3 वर्षे कंप्लीट व्हायच्या आत, त्याच्या 1 महिना आधी, 36 महिन्याच्या आधी, 35व्या महिन्यात किंवा 34व्या महिन्यात तुमची एक परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेमध्ये जागा नाही, इथे 2च मिनिट. त्या परीक्षेमध्ये एक परीक्षा घेतात. नंतर त्या परीक्षेमध्ये क्वांट येतं 25 मार्काला, रिजनिंग येतं 25 मार्काला आणि बँकिंगचं नॉलेज येतं 50 मार्काला. ही अशी परीक्षा घेतात आणि इमिजिएट लगेचच्या लगेच असिस्टंट मॅनेजर ग्रेड A ची पोस्ट देऊन टाकतात. आणि ह्यांचा कॉन्ट्रॅक्ट, हे जे लोक आहेत एक्झिक्युटिव्हचे, हे असिस्टंट मॅनेजर बनण्याचा जो पर्सेंटेज आहेत हे त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्यामध्ये 99.99% लोक बनून जातात म्हणे. त्यामुळं तिथंही प्रॉब्लेम त्यांचा नाही आहे. तिथं म्हणजे तुमच्या 3 वर्षानंतर पण तुम्हाला क्वांट रिजनिंग लागणारच आहे. ठीक आहे, असो. आता दुसरा आहे त्याच्यामध्ये पार्ट, 1च मिनिट. दुसरा पार्ट आहे तर कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब नाही आहे. कोऑपरेटिव्ह बँकेच्या एम्प्लॉईना याला अर्ज करायचा आहे का? आत्ता सारस्वतमध्ये मुलं सिलेक्ट झालेत, काही लोक TGSB मध्ये आहेत. तर ह्या लोकांना मला असं वाटतं हो केला पाहिजे. त्या पाठीमागचं कारण असं आहे की आता ह्या घडीला
कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये तेवढी जास्त ग्रोथ जी आहे ही राहिलेली नाही. जॉब सेटल्ड आहे, स्टेबल आहे, त्यांनी अप्लाय केलं पाहिजे का? तर मला असं वाटतं अप्लाय केलं पाहिजे. त्या पाठीमागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे उद्या चालून SBI CBO सारख्या जागा निघाल्या तर ते कोऑपरेटिव्हचा एक्सपिरियन्स घेत नाही, कमर्शियल बँका म्हणतात, हे कमर्शियल बँकेमध्ये येऊन जाते, तर तिथं तुम्हाला फायदा आहे. दुसरं म्हणजे पगार आणि ग्रोथ ह्या दोन्ही ठिकाणी फायदा आहे. 2012 मध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून पास झालेला मुलगा विद्यार्थी हा ह्या घडीला ग्रेड B झालाय. 2012 पासून 2021 9 वर्षामध्ये 2 प्रमोशन घेतलेत. 2 प्रमोशन घेतलेत. प्रमोशन फास्ट आहे. 9 वर्षामध्ये 2 प्रमोशन. तो तिथून असिस्टंट मॅनेजर नाही झाला, तिथून पुढे वरती येऊन ग्रेड A पासून ग्रेड B ऑफिसर झाले, ग्रेड B मॅनेजर जे तिथं झालेला आहे. तर हा एक पार्ट आहे. तर त्यामुळं कोऑपरेटिव्ह बँकांच्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं पाहिजे असं माझं मत आहे. ठीक, पुढे आता कारण की आधी काय व्हायचं की कोऑपरेटिव्ह बँकांच्या पगारी जास्त असायच्या, नॅशनलाइजच्या का हो नॅशनलाइजच्या तुलनेमध्ये खूप कोऑपरेटिव्ह बँकांच्या पगारी जास्त असायच्या. तुमचं कोणी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल त्यांना विचारा की त्या काळामध्ये 90s मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची पगार जास्त असायची की सारस्वत बँकेची? सारस्वत बँकेची जास्त होती. पण कालांतराने ज्या आहेत ह्यांच्या नॅशनल बँकांच्या सेटलमेंट असतील IBAच्या, ह्या गव्हर्नमेंटसोबत यशस्वी पद्धतीने लढल्या गेल्या आणि त्या बँका पगारीमध्ये तसं पुढे गेल्या. पण सध्याला कोऑपरेटिव्ह बँकांच्या लोकांनी अप्लाय करायचं आहे का? तर मला असं वाटतं ते अप्लाय केलं पाहिजे. पुढे स्टेट कोटा आहे का? तर उत्तर आहे नाही. प्रमोशन जे आहेत ते आता सांगितलं मी, साधारणतः दर ॲव्हरेज पकडून चला. त्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅक प्रमोशन पॉसिबल आहे 4 ते 5 वर्ष, तर 5 वर्ष तुम्ही पकडून चालू शकता. पण एक्झिक्युटिव्ह पासून ते ग्रेड आहे तुम्हाला फक्त 3च वर्षात, पण त्याच्या पुढचे सगळे प्रमोशन 5 वर्षाला मिळू शकतात. प्रिव्हियस इयर कट ऑफ त्याच्याबद्दल मी तुम्हाला दाखवलाच आता 103चा. सॅलरी जी आहे ती सर आता जी सॅलरी आम्हाला कळाली 29, 31 आणि 34 आहे. पण नंतरचा जो पार्ट आहे तो नंतर किती असेल? तर नंतरच्या सुद्धा सॅलरी स्लिप मी सगळ्या चेक करून तुमच्या समोर आलेला आहे. तर नंतरचा ग्रॉस पगार जो आहे तो 65,000च्या आसपास महिना या पद्धतीनं ग्रेड Aचा जो आहे तो स्टार्टिंग तुमचं ग्रॉस पॅकेज तिथपर्यंत जातंय. म्हणजे काढाय झालं तर हा किती होईल? हा होईल 7.8 लाख, जवळपास 8 लाखाचं पॅकेज जे हे त्यांचं आहे. इंटर्न एक्झाम मी सांगितली 50 मार्काचं बँकिंग, 25 मार्काची 2, असं 3 वर्षाच्या नंतर तुमची इंटर्न एक्झाम होते आणि त्या पद्धतीने पुढे जात आहे. बँकेमध्ये अजूनही फास्ट ट्रॅक प्रमोशन लागू आहे आणि त्याचे एक्झाम जे आहेत ते कंटिन्युअस बेसिसवर होत असतात. हा महत्त्वाचा पहिला तुकडा आपण बघितला. दुसऱ्या तुकड्यामध्ये येऊयात. सर त्याचं एक्झिक्युटिव्हना सेलिंगचं इंडिव्हिज्युअल टार्गेट असतं का? नाही. इंडिव्हिज्युअलला डायरेक्टली थर्ड पार्टी प्रोडक्ट पिच करावं लागतात का? उत्तर आहे नाही. आणि त्यांचं काम सर लीड जनरेशन आहे का? तर उत्तर आहे हो. एक लक्षात घ्या, एक्झिक्युटिव्हचा ॲक्च्युअल रोल जो आहे तो 2 प्रकारामध्ये आपण बघू शकतो. एक तर तो कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह असू शकतो किंवा टेलर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह असू शकतो. टेलर TELLER. तर एक तर त्याला कॅशचं काम असू शकतं किंवा दुसरं नॉन कॅशमध्ये जितके काही ऑपरेशनचे काम आहेत हे 2 कामं असू शकतात. बँकेमध्ये मेकर चेकर प्रकार आहे, तर त्यामध्ये काही लोकांनी आधी बँकेत काम केलं तो फक्त मेकर म्हणून काम करतो, चेकर कोणतरी वेगळा असतो. तर या पद्धतीनं हे अलीकडचं लिमिटेड काम आहे. पण कस्टमर फेसिंग यांची असल्यामुळं यांच्याकडे लीड्स येतात, तर या लीड्स फक्त पुढे पाठवण्याचं काम जे हे यांना करावं लागतं. तर तुमचं जे म्हणणं आहे की आम्हाला सेलिंग टार्गेट प्रेशर इकडे इकडे फिरावं लागेल का? तर त्याचं उत्तर नाही आहे. पण हे इथून तुम्हाला आलेल्या कस्टमरच्या लीड जनरेशन तुम्हाला करावं लागतं. तर टिपिकली तुम्हाला टार्गेट सेलिंग किंवा थर्ड पार्टी प्रॉडक्टचं काम तुमच्याकडे नाही आहे. पण आलेल्या लीड्स जे आहेत तुम्ही जेवढं व्यवस्थित फॉरवर्ड कराल त्याचा बेनिफिट तुम्हाला पुढे होतो. टार्गेट जो तो प्रत्येक वर्षी ऑटो रिन्युअल जो आहे तो त्या मोडमध्ये असतो. बँकेचा जो प्रेझन्स आहे, आता जर मी टिपिकली महाराष्ट्राच्या हिशोबाने बघायला गेलं तर पाठीमागे 2000च्या आसपास, इसवी सन 2000च्या आसपास युनायटेड वेस्टर्न बँक नावाची बँक होती. त्या बँकेला IDBIने ॲक्वायर केलं होतं. ॲक्वायर केल्यानंतर बँक तेव्हापर्यंत ग्रामीण भागात नव्हती. पण युनायटेड वेस्टर्न बँकेच्या शाखा ज्या आहेत त्या जळगाव असेल, औरंगाबाद आहे, सातारा आहे, नंदुरबार आहे, ह्या ठिकाणी त्यांच्या शाखा जास्त होत्या ग्रामीण भागामध्ये. तर तेवढं ग्रामीणचं नेटवर्क आहे. त्याच्याशिवाय ह्या बँकेचं ग्रामीणचं नेटवर्क बाकी नॅशनलाइज बँकांच्या मानाने कमी आहे. त्यामुळे तुम्हाला खूप जास्त चान्सेस आहेत की अर्बन आणि मेट्रोमध्ये सिलेक्शनचे तुमच्या मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी आणि मेट्रोमध्ये. खेड्यागावातले चान्सेस तुम्ही पाहिलं असेल की खेड्यागावातला प्रेझेन्स जो आहे तो टिपिकली मी ज्या सांगितलेले 3-4 जिल्हे आहेत ते 3-4 जिल्हे सोडले तर बाकी ठिकाणी सुद्धा IDBI जे ते तेवढी जास्त दिसत नाही. मी औरंगाबादचा आहे, पण इथं मला सुद्धा औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या सोडा
गावाच्या ठिकाणी वगैरे बँक जी ते आतापर्यंत मला तरी दिसलेली नाही आहे. इथंच दिसली, मी जिथं आहे म्हणून सांगतोय, मला तिथेही दिसलेली नाही आहे. ॲव्हरेज प्रमोशनचा टाईम जो तो साधारणतः 5 वर्षाचा आहे. तर ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीवर विचार मंथन करायला तुमच्याकडे खूप वेळ आहे, मला माहिती आहे. खूप लोक आता चहाच्या कट्ट्यावर एकमेकांशी थांबलेला असताना किंवा फोनवर बोलताना ती बँक प्रायव्हेट आहे असं अंदाजे काहीतरी सांगतील किंवा नाही नाही कशाला असतं त्याला कॉन्ट्रॅक्टवरचा जॉब आहे याच्याबद्दल सांगतील. पण माझं असं म्हणणं आहे, मी सांगितलेल्या गोष्टींचं नीट अवलोकन करा, त्याचं ॲनालिसिस करा. काही डाऊट असतील तर डाऊट कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. मला माहिती आहे की कमेंट बॉक्समधलं मी लगेचच्या लगेच त्याच्यावरती तिथं उत्तर देत नाही, पण मी कमेंटमध्ये आलेल्या सगळ्या कमेंट वाचत असतो आणि माझ्या अपकमिंग जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओजमध्ये मी ते टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तर ज्या विद्यार्थ्यांना जॉबची गरज आहे, मला असं वाटतं त्या कोणत्याही स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांनी, बी इट ॲग्रिकल्चर, बी इट इंजिनिअरिंग, कुणी असेल, जॉबची गरज आहे. मला असं वाटतं की ह्या घडीला 29-30 हजाराचा जो पगार आहे तो मला चालू करत असताना चांगला वाटतो आणि तो पगार कुठचं पुढे चालून 3 वर्षांत 8 लाखापर्यंत चालला आहे. तर मला असं वाटतं की त्यामध्ये काही वावगं किंवा वाईट नाही आहे. चालू करताना आता तुमचा मुद्दा हा येतो की त्यांचा सेलिंगचा किंवा टार्गेट्स किंवा प्रेशर आहे. पाठीमाग काही दिवसाआधी SBI CBOच्या जागा निघाल्या होत्या, त्यात आपले अराऊंड 45 स्टुडंट पास आहेत. मी दाखवत नाही, पण ते अराऊंड 40-45 स्टुडंट पास आहेत. त्यातले खूप विद्यार्थी ॲक्सिस, ICICI, HDFCमधून गेले होते. त्या पोरांचं असं म्हणणं आहे की सर बँकेतला जॉब आम्ही इतकं काम केलेलं आहे की आम्हाला आता SBI CBOचा जॉब काहीच वाटत नाही. पण जे IDBIमधून दोघं तिघं गेलेले आहेत ते म्हणतात की IDBIमध्ये कमी काम होतं, SBI CBO म्हणून जास्त काम आहे. उलटा रिॲक्शन आहे, उलटा आहे की जुनं आहे तेच बरं होतं किंवा त्याच पद्धतीनं आम्ही चाललो असतो. तर सांगण्याचा मुद्दा, आज गव्हर्नमेंट बँकेमध्ये सुद्धा भरपूर काम आलेलं आहे. तर त्यामुळं असं काही नाही की तुम्ही IDBIमध्ये काम करताय तर आज स्पेसिफिकली बँकेत काम करायचं असेल तर त्यामुळं बँकेतलं काम आलं म्हणजे तुम्हाला काम तिथं आहेच आणि पगार जास्त आहे, फॅसिलिटीज आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, पण काम हे करावंच लागतं. त्या गोष्टीपासून तुम्ही साईडला जाऊ शकत नाही. EPFमध्ये जॉईन झालेले मुलं, ज्यांनी बँका सोडलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या दुसऱ्या ऑर्गनायझेशन सोडलेल्या आहेत, तर ज्यांना कामाची जास्त सवय, त्यांना आता अचानक हातातलं काम काढून घेतल्यामुळं त्यांना असं वाटतं जिथं होतं तिथं बरं होतं, दिवसभर काहीतरी एंगेज असायचं. मी सगळ्यांचं नाही, मी ज्या विद्यार्थ्यांसोबत बोलतो ते सांगतोय. तर त्यामुळं कामाला घाबरून किंवा खूप काम आहे, जास्त काम आहे, कमी काम आहे, मला असं वाटतं की पहिल्यांदा आणि खूप जास्त चर्चा करण्यापेक्षा आधी आपण ती एक्झाम पास होऊन आपली लायकी सिद्ध करावी आणि त्याच्यानंतर जॉईन नाही केलं तर तसं पण वेटिंगवाला जॉईन करणारच आहे. हा ॲटिट्यूड ठेवा. मला असं वाटतं तो ॲटिट्यूड सगळ्यांसाठी चांगला आहे. तर जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना जॉबची आवश्यकता आहे, मला असं वाटतं त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि तुम्हाला काय वाटलं, कोणता पॉईंट राहिला का कव्हर करायचा तो मला सांगा, सो दॅट मी तो अपकमिंग व्हिडिओमध्ये कव्हर करेल. खूप खूप धन्यवाद.